हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. तर आज आहे संडे आणि संडेला आपण काय करणार आहोत. तर संडेला माझा काहीच प्लॅन नाही आहे. मूवीचा प्लॅन आहे पण तो संध्याकाळी ठरणार आहे. पण आत्ता सध्या काय आहे तर आत्ता भरपूर कामे पडलेत माझ्या घरी. मला भांडी घासायचे आहेत, मला भाकरी करायची आहे, मला भाजी करायची, मला घर झाडायचे आणि हे एवढे सगळे कामं पोरींना असतात आणि मला आज आहेत आणि हे सगळं माझ्या डोक्यावर पडलं आहे आणि मला करायचं आहे. आणि मी तुम्हाला सांगते, मी माझ्या मैत्रिणींना सांगितलं की मला भाकरी करायला येतात. मला 6वीपासून भाकरी करायला येतात, पण कोणीच कोणालाही विश्वास नाही की मी भाकरी करते. तर आज मी भाकरी करून दाखवणार आहे. मी 6वीपासून करते घरी भाकरी आणि आज मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवणार आहे की मी भाकरी करते. ओके, देन आता मी भाकरीसुद्धा करून दाखवणार. पहिलं जे बाकीचे काम आहे, भांडी वगैरे घासणे, हे सगळं करून घेते आणि मग भाकरी करूया. सगळं बघूया काय काय आज संडेचे आहे. संडेला मी काय काय करते हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे. मित्रांनो, खूप विचार केला पण मला खूप सारं कामं होती. त्याच्यातलं पहिलं काय करू विचार आला. मग मी ठरवलं की भांडीच घासते. आता भांडी घासते. आता मी तुम्हाला सिक्रेट गोष्ट सांगते. तर मुलींना असं वाटतं की भांडी घासायचं काम हे जे आहे ते खूप जास्त बोरिंग आहे, पण असं नाही आहे. भांडी घासणे म्हणजे काय एक कला आहे. भांडी घासणे अशी कला आहे, जर तुम्हाला कोणावरती राग आला, नवऱ्यावरती राग आला, बॉयफ्रेंडवरती राग आला, फॅमिली मेंबरवरती, आईवडिलांवरती, बहीण खूप चिडचिड करते, राग आला, घासून टाका. हे समजा, त्याला समजा आणि घासून टाका. असं आपण राग या भांडीवरती आपण काढू शकतो. ही एक कला आहे आणि तुम्ही रिलॅक्स होऊ शकता. असं असतं भांडी घासणे. मलाही कंटाळा येतो पण मी असं समजून घासून टाकते आणि नंतर मग ठीक आहे, रिलॅक्स वाटतं. आता भांडी घासली, पूर्ण झाला. आता काय भाकरी बनवायला स्टार्ट करू. तर हे आहे पीठ. मी याच्यात पीठ घालवणार, मळणार. नंतर हा हे तवा गरम करत ठेवला आहे आणि आता पीठ मळते. आता पीठ असं भरपूर मळायचं असतं जेणेकरून भाकरी जे आहेत ते चांगले येतील. तर तुम्ही माझं गाणं बघितलं नसेल, माझे चॅनल आहे संजीवनी म्युझिक असं करून, त्याच्यावरती भरपूर सारे सॉंग्स आहेत. आता नागलीची भाकरीचं नवीन सॉन्ग आलेलं आहे, तर तुम्ही जाऊन बघू शकता आणि एन्जॉय करू शकता. त्याच्यातच हिट सॉंग्स नाचगो मीना, फोटो काढ फोटो काढ, ते पण गाणं आहे. नंतर पावडर लावून येईन ते पण गाणं आहे. तर ते पण तुम्ही बघू शकता. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि आता जे रिसेंटली गाणं आलेलं आहे, नागलीची भाकरी कांदा न मिरची, असं आहे. तर जाओ गाईज, देखो मेरे समजा आणि बघा माझ्या चॅनलवरून सॉंग्स बघा माझे. तोपर्यंत माझं पीठ पण मळून होईल आणि भाकरी बनवायला स्टार्ट करेन. तोपर्यंत जेव्हा भाकरी बनवायला स्टार्ट करेन तोपर्यंत तुम्ही येणार सॉंग्स बघून. तर चलो, तर आता मी भाकरी बनवून दाखवते. हा आहे तवावरती पीठ जाणार आणि भाकरी गोल गोल बनवून दाखवते तुम्हाला. लेट्स स्टार्ट. जे उरलेलं पीठ आहे ते आपण असं थोडंसं काढून घेऊ, जे एक्स्ट्रा पीठ होतं ते. आणि तर आता भाकरी बनवून रेडी आहे. तुम्हाला दाखवते, गरम आहे पण तरी दाखवते गोल गोल कशी मी भाकरी बनवते. बघा, ही बघा भाकरी गरम लागली पण बघा, ही गोल गोल भाकरी मीच बनवलेली आहे. आणि जे मैत्रिणी मला सांगत होते मला भाकरी बनवता नाही येत, तर बघा भाकरी मी बनवते. 6वीपासून बनवते आणि गोल गोल मस्त बनवते. तर मित्रांनो, आताच मी गोल गोल भाकरी बनवले आणि एक काम संपलं. भांडी घासले, भाकरी बनवले. आता विदाउट मेकअप आहे मी. आता मी फ्रेश तर झालेली आहे पण मला मेकअप करायचा आहे.
आणि हेच सगळं कामं करायचं. पोरीने हेच कामं असतात, भांडी घासायचे, भाकरी बनायची, भाजी बनायची, हेच कामं असतात. काय एन्जॉयमेंट आहे नाही का? एन्जॉय पण आपण करणार, कामं पण करणार, एन्जॉय पण करणार. तर मूवीचा टाईम, मूवी बघायला जाणार, नक्की जाणार, एन्जॉय पण करणार. आणि हेच आपली नाही लाईफ नाही आहे. आपण एन्जॉय पण करावं, काम पण करावं, हसत खेळत राहावं.